नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना, सर्वात महत्त्वाची मी बातमी घेऊन आलेली आहे ती म्हणजे आपल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे। महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत। जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीतील कोणाकडे 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि UDID कार्ड असेल तर शासन 9 जबरदस्त सरकारी फायदे देत आहेत। यामध्ये घरकुल पेन्शन पासून तर थेट 2.5 लाख रुपयांच्या विवाहाच्या अनुदानापर्यंतच्या योजनेचा समावेश आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या सर्व 9 योजनेची सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की 9 मोठे सरकारी फायदे कोणते आहेत। तर सर्वप्रथम आहे दिव्यांग पेन्शन योजना। संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा मासिक आर्थिक मदत दिली जाते। यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो। नंबर 2 आहे दिव्यांग घरकुल योजना। हक्काचे घर बांधण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते। नंबर 3 आहे मोफत व सवलतीचा प्रवास। ST बस प्रवासात मोठी सवलत मिळते। तसेच काही ठराविक शहरांमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे। नंबर 4 आहे रेल्वे पास सुविधा। दिव्यांगांना रेल्वे प्रवासात तिकिटात सवलत मिळते आणि यासाठी ऑनलाईन रेल्वे पास काढण्याची सोय करण्यात आलेली आहे। नंबर 5 आहे अंत्योदय रेशन कार्ड। दिव्यांग कुटुंबांना प्राधान्याने स्वस्त धान्य सुविधेची लाभ मिळावा म्हणून अंत्योदय रेशन कार्ड दिले जाते। नंबर 6 आहे व्यवसायासाठी कर्ज व सबसिडी। स्वतःचा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बीज भांडवल योजना असून यामध्ये 20% सबसिडी म्हणजे अनुदान आणि आर्थिक मदत दिली जाते। नंबर 7 आहे दिव्यांग शिष्यवृत्ती। दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून शाळा आणि कॉलेज स्तरावर ऑनलाईन अर्ज करून विशेष शिष्यवृत्ती मिळवता येते। नंबर 8 ग्रामपंचायत 5% निधी, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीतील एकूण निधीपैकी 5% निधी हा दिव्यांगांसाठी राखीव असतो। यामधून व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, लॅपटॉप किंवा इतर साहित्याची वाटप केली जाते। नंबर 9 दिव्यांग विवाह अनुदान। समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी थेट 2.5 लाख रुपयाचे मोठे आर्थिक अनुदान दिले जाते। तर आता ह्या सगळ्या आपल्या सरकारी 9 योजना होत्या, यांचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यायला हवा। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे अत्यंत असणे आवश्यक आहे। म्हणजे ते म्हणजे 40% किंवा त्यापेक्षा जास्त असलेले दिव्यांग प्रमाणपत्र। नंबर 2 UDID कार्ड। नंतर आहे आधार कार्ड आणि पासबुक ज्यामध्ये थेट पैसे जमा होतील। लग्नाच्या अनुदानासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र। तर आता अर्ज कुठे करायचा आहे याविषयी आपण सांगणार आहोत। हा